मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश अप्पा, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब, आपले पुणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, इथे उपस्थित प्रशासनाचे पदाधिकारी, अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, पुणे शिक्षण प्रसारक मंडळ ही आपली मातृसंस्था आणि आपल्या मातृसंस्थेमार्फत चालवलं जाणारं लक्ष्मणराव कुलस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज पलूस हे आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री एच जी दडस सर हे काल दिनांक 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आणि त्यामुळे मुख्याध्यापक पद रिक्त झालं आणि त्यानंतर आपल्या संस्थेनं मुख्याध्यापक म्हणून श्री एस व्ही दाभाडे सर यांची नियुक्ती केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. शिवाय उपमुख्याध्यापक म्हणून पूर्वी पर्यवेक्षक म्हणून काम करणारे श्री डी एम बडगुजर सर यांना आता उपमुख्याध्यापक म्हणून संस्थेने पदोन्नती किंवा बढती दिलेली आहे. तर आत्ता या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून सुरेश विठ्ठल दाभाडे सर यांना नेमणुकीचं संस्थेमार्फत पत्र आणि त्यांना मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीवरती बसवणं, मुख्याध्यापक पद ग्रहणासाठी या निमित्तानं आपण आत्ता इथे एकत्रित आलो आहोत. तसेच बाहेर आपण डी एम बडगुजर सर यांना उपमुख्याध्यापक पदावरती संस्थेमार्फत नेमणुकीचं पत्र आणि खुर्चीवरती बसवलं आहे. सर्वप्रथम मी प्रकाश अप्पांना विनंती करतो, त्यांनी आपले पूर्वीचे उपमुख्याध्यापक सुरेश विठ्ठल दाभाडे सर यांना मुख्याध्यापकपदी निवड झाल्याचं नेमणूक पत्र द्यावं आणि तसेच त्यांचा शाल आणि धोती देऊन मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करावा. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला दाभाडे सरांचं 2 मिनिटं मनोगत ऐकूया आणि त्यानंतर आपण बसू दे ना. अभिनंदन. मंडळाचे अध्यक्ष झाले साहेब, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, सचिव श्री धोंडीराम शिंदे सर, श्री विभागाचे आचार्य पाटील सर, सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक कर्मचारी, आज संस्थेनं माझ्यावर जी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसं जर बघायला गेलं तर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी एकट्याचं काम नव्हतं, ही सामुदायिक जबाबदारी आहे, सगळ्यांनी येण्याची जबाबदारी आहे. मी संस्थेला ग्वाही देतो की सर्व विभागाचे पदाधिकारी आणि सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनी यांना बरोबर घेऊन एकमेकाच्या विचारानं इथून पुढचं कामकाज करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि संस्थेचा शाळेचा नावलौकिक आणखी कसा वाढेल त्या दृष्टीनं प्रयत्न करेन अशी मी संस्थेला ग्वाही देतो. बडगुजर सर यांना आपल्या संस्थेनं उपमुख्याध्यापक म्हणून यांची नेमणूक केलेली आहे. तर त्यांना पदावरती बसवणं, खुर्चीवरती बसवणं यासाठी आता आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेबांना विनंती करतो, त्यांनी डी एम बडगुजर सर यांना उपमुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपवावा, त्यांचा सत्कार करा. उपमुख्याध्यापक म्हणून
म्हणून निवड झाली त्याबद्दल इथे उपस्थित सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. शिक्षण प्रसार आणि त्यांनी या संस्थेचं पालकत्व स्वीकारले असे ज्येष्ठ अध्यक्ष त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आणि साहेब त्याचप्रमाणे संस्थेची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही संस्थेचे सचिव माननीय मंजुनाथ शिंदे सर यांनी मला सुरुवातीला पर्यवेक्षकपद दिले. आता जसं जसं लोक सेवानिवृत्त होतील तसं तसं ही पदं पुढे टप्प्याटप्प्याने सरकणार आहे. पण प्रत्येक टप्प्यातून जात असताना एक वेगळा अनुभव. आतापर्यंत आपण विभागात 1 वर्ष काम केलं. आता या खुर्चीवर आल्यानंतर मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक ही एक सांघिक जबाबदारी आहे. त्याकडे आम्ही सांगितलं की सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण ही सांघिक जबाबदारी असल्यामुळे विचार विनिमय करून सगळ्यांचे विचार विनिमय करून अगदी सेवक वर्ग असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, सगळ्यांशी चर्चा करूनच संस्थेला आणि शाळेला पुढे कसं नेता येईल एक सांघिक निर्णय करून पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि जास्तीत जास्त संस्थेला कसा फायदा होईल, शाळेला कसा फायदा होईल याचा विचार करेल. कारण आम्हाला म्हणजे मुख्याध्यापकांना दुसरं काहीच काम नाही आणि जेवढे शेजारी जाऊ भरपूर वेळ आमच्याकडे आहे आणि जास्तीत जास्त वेळ देऊ आणि जास्तीत जास्त काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. संस्थेने आम्हाला जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडू एवढी काही मी नूतनपणे शुभेच्छा देते आणि त्याची स्वभाव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मॅनेजमेंटच्या बऱ्याच पद्धती पूर्वापार काळापासून 2 मेजर पद्धती असतात. कमांड अँड कंट्रोल निर्माण असतात. पहिली पद्धती थोडीशी तुमच्याकडे असते ती पूर्वी चालेल लागलेल्या पद्धती केली. डिमांड ॲनालिसिस म्हणजे आपल्याला काय पाहिजे सांगायला स्वतः त्यामध्ये मदत होते. माझ्या माहितीप्रमाणे सगळे दुसऱ्या प्रकारात बोलतात. तर तुमचं जेवढं सहकार्य असेल तेवढं ते आपला कारभार चांगला करू शकतो. तसेच या दोघांना तुम्ही सहकार्य द्यावं आणि संस्थेला प्रगतीपथावर न्यावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. पुण्याला तुम्हाला शुभेच्छा देतो.